नमस्कार, मी शिवाली परब. आज मी फ्युजन एस्थेटिक क्लिनिकला आलेले आहे. खरं तर मला खूप 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 सांगायला आवडेल. ही माझी PRPची 4th सिटिंग आहे. मी गेले 4 महिने PRPची ट्रीटमेंट घेते. मी खूप टेन्शनमध्ये होते, फ्रस्ट्रेट झालेले की केस गळत आहेत, हेअर लॉस होतो, खूप हेअर लॉस होतो आहे, गॅप दिसत आहेत. माझे जे आधीचे केस होते कुरळे बाउन्सी, ते व्हॉल्यूम कमी झालेला, हेअर लाईन थोडीशी मागे चाललेली. सो मी टेन्शनमध्ये होते. मला कळत नव्हतं काय करायचं. मला खूप लोकांनी घरगुती उपाय पण सांगितले की तू असं कर, हे कर, ह्याचं तेल लाव, त्याचं तेल लाव. पण त्याचा फारसा पटकन इतका इफेक्ट होत नाही. ते खूप वर्ष करावं लागतं, ते पाळावं लागतं, तरच कदाचित इफेक्ट होऊ शकतो. माझ्याकडून ते होणार नाही. आणि आमची लाईफ अशी आहे की मला ते कंटिन्यू फॉलो करायला जमत नव्हतं. आणि त्याच दरम्यान मला हे क्लिनिक सापडलं, डॉक्टर प्रनील सापडले. त्यांनी मला क्लिनिकला बोलवलं. आम्ही म्हणजे मी आधी फोनवर बोलले त्यांच्याशी. मी इंस्टाग्रामला बघितलं, त्यांचं प्रोफाईल चेक केलं, आम्ही नंबर एक्सचेंज केले, मी फोनवर बोलले. मी शूटिंगला होते त्या दिवशी. मी त्यांना सांगितलं की असं 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 सगळं होत आहे. तर त्यांनी मला सांगितलं आपण आधी तुझ्या टेस्ट करूया, ब्लड टेस्ट करूयात आणि त्याच्यात बघूयात काय विटॅमिन हे ते 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 सगळं कमी आहे वगैरे वगैरे. सो त्यांनी सांगितलं की ही डिफिशियन्सी आहे, ते आहे, हे आहे. आणि मग ते म्हणाले की तुम्ही उद्या मला भेटायला याल का. सो बँड्रामध्ये त्यांचं क्लिनिक आहे. सो मी त्यांना दुसऱ्या दिवशी भेटायला आले. त्या दिवशी त्यांनी मला PRP नक्की काय असतं, ही ट्रीटमेंट काय असते, लोकांना असं वाटतं की बापरे आपण काय करतोय, काय करायला जाणार आहोत, तर हे असं अजिबात नसतं. हे खूप नॅचरल प्रोसेस आहे. फक्त एवढंच आहे की ज्या गोष्टीला वेळ लागतो ते आपण पटकन करतो. अशा बऱ्याच गोष्टी, खूप गोष्टी प्रनील सरांनी मला एक्सप्लेन करून सांगितल्या की नक्की काय असतं PRP. आणि इंजेक्शनची खूप भीती वाटते मला, खूप जास्त. पण त्यांनी इतकं मला काम केलं, इतकं बोलण्यात गुंग केलं की मला कळलंसुद्धा नाही की त्याच दिवशी मी PRPची ट्रीटमेंट केली. पहिलं सिटिंगसुद्धा झालं आमचं त्याच दिवशी. आणि झालं, मला झालं ओ बापरे, झालं हे पहिलं सिटिंग आमचं. सो त्यांनी बऱ्याच औषधं हे ते सगळ्या गोष्टी पण दिल्या, सगळं सांगितलं, डाएट फॉलो करायला सांगितलं, व्यायाम सांगितले. आणि पहिल्या महिन्यानंतर आमचं दुसरं सिटिंग आलं. त्या दुसऱ्या सिटिंगला मी आले पुन्हा. तर मला कळलंच नाही, दुसरंही सिटिंग आमचं असं झालं. त्याच्यानंतर मला दुसऱ्या महिन्यातच जाणवायला लागलं की माझे केस गळणं फार कमी झालं. म्हणजे जे मी असं हात फिरवल्यावर केस यायचे हातात माझ्या, खूप असं गुच्चा यायचा केसांचा, तो फार कमी झाला येणं, किंवा गळणंच बंद झालं आहे. असं विंचरलं तर गंगामध्ये खूप केस यायचे शॅम्पू करताना, केस धुताना. तर ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या. तिसऱ्या महिन्यात मला अपेक्षित असणारा माझा बाउन्स आणि मे बी आय डोंट नो दिसेल की नाही, पण हे जे छोटे छोटे केस आहेत, हे जे दिसत आहेत, हे सगळे PRPच्या ट्रीटमेंटमुळे परत आले आहेत, ग्रो होत आहेत. आणि ज्या काही माझ्या डेफिशियन्सी आहेत त्या सगळ्या कमी झालेल्या आहेत. हेअर ही मुलींसाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते, सगळ्यांसाठीच. आणि आर्टिस्ट म्हणून तर माझ्यासाठीच तर ती खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. आणि थँक्यू सो मच प्रनील सर आणि तुमच्या क्लिनिकमधल्या सगळा स्टाफ की त्यांनी इतकं छान पद्धतीने मला ग्रीट केलं, इतक्या छान पद्धतीने मला सगळं सांगितलं. आणि माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे की आपण कधी कधी पुढे येत नाही, आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टींसाठी आपण विचार करतो बापरे आपण हे काय करतोय, पण इट्स नॅचरल. हे सगळ्यांना होतं. हे ट्रीटमेंट सगळ्यांसाठी आहे, कुठल्याही वयोगटासाठी आहे. आणि अजिबात लाजण्यासारखं किंवा बापरे आपण काय करतोय आपल्या आयुष्यात किंवा हे काय आहे, हे असं अजिबात नाही आहे. हे खूप नॅचरल आहे आणि हे सगळ्यांनी केलं पाहिजे, कारण आपल्याला सगळ्यांना सुंदर दिसण्याचा हक्क आहे. सो त्याच्यासाठी थोडंसं बेअर तर केलंच पाहिजे. आणि ही गोष्ट खूपच
इझी आहे. सो आणि प्रणील सरांना पण आय नो की त्यांना पण लोकांना हेच सांगायचं आहे. सो प्लीज सगळ्यांनी येऊन, तुम्हाला हेअरफॉल होत असेल, हेअर ट्रान्सप्लांट करायचा असेल, स्किन संदर्भात काहीही क्युरीज असतील, काही होत असेल तर प्लीज ह्या क्लिनिकला, ॲस्थेटिक क्लिनिकला प्लीज 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 भेट द्या. डॉक्टर प्रणीलशी कन्सल्ट करा, त्यांच्याशी बोला, तरच तुम्हाला कळेल की आपण काय उपाय केले पाहिजेत आणि त्याच्यावर काय पर्याय निघू शकतात. मी तर खूप हॅपी आहे. मी याच्या पुढेही अजून काही काय म्हणतात अजून सिटिंग्स करणार आहे आणि खूप छान लांब असे केस लवकरात लवकर सगळ्यांना दिसतील तुम्हाला आणि मी खूप हॅपी आहे. थँक्यू सो मच प्रणील सर आणि त्यांची संपूर्ण टीम आणि त्यांचं क्लिनिक. थँक्यू सो मच.